सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सोलापूर मध्येच्या कार्यसम्राट कर्तबगार आमदार सन्माननीय प्रणिताजी शिंदे यांचा प्रचंड असा विजय या सोलापूर लोकसभेमध्ये झालेला आहे। आणि मी म्हणेन खऱ्या अर्थानं हा एक ऐतिहासिक विजय या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर व मौलाना आझाद यांच्या विचाराने चाललेला हा जो महाराष्ट्र आहे, जो पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार जे भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून या देशामध्ये आरूढ झालेलं होतं, नरेंद्र मोदीला प्रोजेक्ट करून मोदी सरकार ज्याचं नाव टोपण नाव दिलं होतं, अशा या तानाशाही हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये या पूर्ण देशभरामध्ये सन्माननीय आमचे खासदार देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने जे या ठिकाणी कामगिरी केलेली आहे, ही देशाच्या सुवर्ण अक्षरांना देशाच्या इतिहासामध्ये लिहिलं जावं सुवर्ण अक्षरांना असा हा योग आहे। सन्माननीय राहुलजी गांधी आणि तमाम या देशातील इंडिया आघाडीचे सर्व जे नेते आहेत त्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी म्हणेन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंगदादा मोहिते पाटील, त्याचबरोबर सोलापूरचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा संघटना अतिशय मजबूत आणि झंझावात झाला, ते आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे या तमाम नेत्यांच्या नेतृत्वाखाली जी स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरण्यात आली आणि सुरुवातीपासून आमच्या नेत्या सन्माननीय प्रणिताजी शिंदे प्रचारामध्ये आघाडी त्यांनी मिळवली आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जो झंझावात काँग्रेसचा सुरू होता त्याचंच फलित मी म्हणेन की या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा तिरंगा फडकलेला। आणि मी म्हणेन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व जे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस मेहनत घेतली त्याचं फलित आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा वैभव परत आलेला आहे। आमच्या नेत्या सन्माननीय प्रणिताजी शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिल्लीच्या लोकसभेमध्ये आदरणीय ताईंचा आवाज या सोलापूरकरनं आज पाठवण्याचा जो निर्धार केला, तमाम सोलापूरकर वासियांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि सोलापूरमध्ये जी बरकत होती ती पुन्हा एकदा सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये रोजगार असेल, उद्योगधंदे असतील, बेरोजगारांना जे रोजगाराचा महत्त्वाचा जो विषय असेल तो सन्माननीय ताई आपल्या नेतृत्वामध्ये 100% त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील। हेच या ठिकाणी मी ताईंना पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम।